हाय नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. तर ना, सांगायची गंमत म्हणजे ना, आज मी दररोज जाते फिरायला. कधी कधी जात नाही, कधी कधी जाते. असं काही नाही का मी दररोजच फिरायला जाते. पण ना काय झालं, आज मी सकाळी फिरायला गेले तर मला एक यूट्यूबर भेटले. म्हणजे मीच त्यांना भेटले का ते मला भेटले हे नाही सांगू शकत मी. आणि मूळ म्हणजे ते यूट्यूबर केवढे आहेत ह्याचं काही घेणं देणं नाही बघा. पण ते प्राध्यापक आहेत हे मला माहीतच नव्हतं. माझं कसं आहे असं बोलणं आहे बघा. माझ्या बोलण्यामध्ये काही फरक नाही, काय नाही. ते कुणी पण असू दे, पण मला आपलं म्हणून मी बोलत असते. खरं सांगायचं म्हणजे ते. आणि काय संपत्ती मला करायचे काय तुमचे ना, किंवा काय पण म्हणजे पदवी आहे काय आता येईल. खरं सांगू का, मला ह्याच्याचं म्हणजे एवढं आता एवढं मला काय म्हणजे ते आहेत मोठे, असं काही नाही. मला सगळी मोठीच आहेत म्हणा समजा. तर मी आपली अशी साधी भाजी बाई आहे बघा. तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर माझ्यात तर काही बदल होणार नाही. मी अशीच राहणार आहे. आता काय माझ्यात बदल होत नसतो. तुम्ही म्हणणार एवढी मोठी व्यक्ती आहे आणि तुम्ही त्यांच्याशी असं तसं बोलता, असं काही नाही बघा. तर काय झालं, मी सकाळी गेले होते फिरायला गेल्यानंतर ना मी त्या म्हणजे ती जी व्यक्ती होती त्यांना मी बघितलं पुढे गेले, परत मागं आले. त्यांना विचारलं, म्हणलं तुमचं यूट्यूब चॅनल आहे का हो? आज त्या अगोदर आवजाव केलं बरं का. तर हो म्हणले आहे की. मग म्हणले अहो मी तुम्हाला ओळखतो. मला म्हणला अहो काय म्हणलं, मला तुम्ही ओळखता मग मला बोलवायचं तरी होतं की म्हणलं, मला हाक मारायची म्हणलं. तर नाही, म्हणजे ते प्राध्यापक आहेत त्यामुळं कसं आहे त्यांचं ते काहीतरी अभ्यास त्यांचा चालू होता तिथं. म्हणजे ते झाड पाला काय त्यांचं असं. आता मला काय एवढं काय माहीत नाही बघा, कारण आपलं काय एवढं शिक्षण नाही आणि एवढा मी विचारही करत नाही खरं म्हणशीला तर. त्यामुळं मी काय त्यांना त्याच्याबद्दल एवढं काय बोलले नाही. आणि काय झालं, एक दिवस ना ते झायलो फोन. आता मी अगोदर वेगळंच बोलले, ते व्हिडिओमध्ये बोललेले आहे बघा. अगोदर मी वेगळंच बोललेले आहे. पियानो म्हणलं तर म्हणले नाही, ते झायलो फोन असतो ते असं वाजवायचं असतं बघा, सुरपेटेसारखं छोटीशी एवढंच असतं, ते वाजवत होते. तेव्हाच मी त्यांना बघितलेलं. म्हणलं ह्या माणसाला मी कुठंतरी बघितलं आहे म्हणलं, पण माझ्या लक्षात येईना. मग आज का नाही बोललेच, म्हणलं जाऊ दे तिकडं, म्हणलं बोलूयात, म्हणलं कोण आहे बघूया. तर तुम्हाला सांगते, मग बोलल्यानंतर ना मला पण भारी वाटलं. त्यांना पण बहुतेक भारीच वाटलं असणार आहे. माझ्याबद्दल ना भरभरून बोलले ते. मला ना खरंच म्हणजे कौतुक वाटलं की आपल्याबद्दल कोणतरी एवढं भरभरून बोलतं नाही. छान वाटलं मला. आणि ते तर वेगळं झालं, पण व्हिडिओला माझ्या कमेंट एवढ्या छान छान केलेल्या आहेत ना सगळ्यांनी, त्याचा पण मला जास्त आनंद झालेला आहे. समाधान. परत अजून बऱ्याच उषाताई आपल्या मुंबईच्या, दिघे दादा बऱ्याच जणांनी कमेंट केलेले आहेत. तर खरंच जेवढ्यांनी कमेंट केलेल्या आहेत ना तेवढ्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. त्या व्हिडिओला खरोखर छान छान कमेंट केलेले आहेत. आणि जे मला भेटले ना यूट्यूबर, त्यांचेसुद्धा धन्यवाद. त्यांनी एवढे छान माझ्याबद्दल बोलले की मोठ्या माणसांच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर खरोखर मी ना माझ्या यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद म्हणाल की तुम्ही मला माझ्यावर प्रेम करता, मला तुम्ही आपलं मानता, म्हणून तुम्हाला मी चांगली दिसते. म्हणजे माझं म्हणून तुम्हाला मी चांगली वाटते. नाहीतर काय कायांचं नाही, मग ते काय कायांचं सोडूनच देते विषय, तो नकोच आपल्याला विषय घ्यायला. पण खरोखर तुम्ही म्हणजे मनापासून तुम्ही मला आपलं मानता, म्हणून मी तुम्हाला चांगली वाटते. नाहीतर जाऊ द्या, तो विषयच नको घ्यायला. पण मी व्हिडिओ का बनवला, मला त्यांच्याबद्दल बोलायचंच होतं. मला जे यूट्यूबवर भेटले ना त्यांच्याबद्दल मला बोलायचंच होतं. आणि त्यांचं चॅनल आहे बरं का, त्यांचं चॅनल आहे. त्यांच्या चॅनलवरती ना आत्ता ही शिवजयंती झाली ना त्याचे व्हिडिओ आहेत. मी सर्च केलं पण मला ते चॅनलच सापडणं झाले. तर त्या प्राध्यापकांनी ना फक्त माझ्या व्हिडिओखाली एखादी कमेंट करावी अशी वाट बघते मी. म्हणजे कसं होईल की त्यांनी कमेंट केली की पटकन तुम्हाला म्हणजे त्यांचं चॅनल सापडलं जाईल. तर प्राध्यापक तुम्ही कुठं असाल तिथून माझ्या व्हिडिओला कमेंट करा प्लीज. माझे व्हिडिओ बघा, माझ्या व्हिडिओला कमेंट करा, एवढंच मला त्यांना सांगायचं आहे. कारण ना मी सकाळपासून सर्च करायला लागले आणि त्यांचं नावही माझ्या लक्षात नाही त्या चॅनलचं. असं झालेलं आहे. असं होतं बघा, माणूस कधीही कुठंही भेटू शकतं.
जर माणसाला भेटायचं असेल तर माणूस कुठंही कधीही कुठंही भेटू शकतो, खरं सांगायचं म्हणलं तर. हां, फक्त माणसाच्या मनातून इच्छा पाहिजे का मला या व्यक्तीला भेटायचं आहे. आता मी तर सहजच भेटले, माझ्या मनात नसताना सुद्धा मी सहज भेटले. तर असं असावं लागतं की माणसाच्या मनातून इच्छा असावी लागते की मला ह्या व्यक्तीला भेटायचे. जर तुमच्या मनात जर इच्छा नसेल ना भेटायची तर कधीच भेट होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि भेट का होते की आपण पूर्वजन्मीची आपली भेट शिल्लक राहिलेली असते, म्हणून आपण एकामेकाला भेटत असतो, हे लक्षात ठेवा. चला, व्हिडिओ लय मोठा होत आहे. बाय बाय सगळ्यांना. माझ्या व्हिडिओला तुम्ही छान छान कमेंट केली. स्वाती, बरेच जणांनी कमेंट केलेले आहेत. आता माझ्या नाव लक्षात नाही, बरेच जणांनी कमेंट केलेले आहेत. आणि मी तसंही नाव कोणाचं लिहून घेत नाही. तर सगळं काय रे बाळा, तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं. चला बाय बाय.